जय जय रामकृष्ण हरी. श्री गाथा श्री तुकाराम गाथा अभंग क्रमांक 10. नाम महिमा पापातून मुक्ती. आपण संत तुकाराम महाराजांच्या अत्यंत आश्वासक आणि धैर्य देणारा अभंग पाहणार आहोत. अभंग क्रमांक 110 हा अभंग म्हणजे भगवंताच्या नामाची अपार शक्ती सांगणार आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, चाल केलासी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा. महाराज प्रथम आपल्याला मोकळे करतात. आपण आयुष्यात कितीतरी गोष्टींनी बांधलेले आहोत. अपराध होती, चुकांची खंत, भविष्याची भीती, लोकांचं मत. महाराज म्हणतात, आधी मन मोकळे कर आणि मग सतत विठ्ठल नाम घेत राहा. तुझ पापची नाही ऐसे नाम घेता जवळी बसे. तुझ पापची नाही ऐसे नाम घेता जवळी बसे. नाम घेतल्यावर पाप जवळ टिकत नाही. याचा अर्थ काय? नाम म्हणजे केवळ शब्द नाही, ती स्मृती आहे, जागृती आहे, दिशा आहे. ज्या क्षणात मन भगवंताकडे वळते त्या क्षणी पापाची कड सैल होते. पंचपातकांच्या कोंडी नामे जळतात न लगे घडी. पंच महापातकांची कोट्यावधी राशी असली तरी नामाग्नी त्यांना क्षणात जाळतो. जसे अंधार कितीही वर्षाचा असो, एक दिवा लावला तो ताबडतोब जातो, तसेच नाम हे प्रकाश आहे. केली मागे नको राहू, तुझ जमान आम्ही आहो. महाराज जणू हात धरून म्हणतात, भूतकाळात अडकू नकोस, तुझ्या चुकामध्येच अडकून बसू नकोस. आम्ही तुझी जामीनदारी घेतो, तू फक्त नाम धर. संतांची ही हमी आहे, नाम घेणारा कधीही हरवत नाही. करी तुझसी करवती, अनिक नामे घेऊ किती. ही वळ वरवर पाहता विचित्र वाटते. महाराज पाप करायला सांगत नाहीत, ते मानव स्वभाव ओळखतात. चूक होणारच, दुर्बलता येणारच, पण म्हणतात नाम सोडू नकोस, पडला तरी नामात पड. तुका म्हणे काळा नाही ज्वाळा. नामाची ज्वाळा इतकी प्रखर आहे की काळ सुद्धा जवळ येऊ शकत नाही. नाम म्हणजे अंतःकरणातील अग्नी, जो वासनांना पापांना भीतीला भस्म करतो. पापांना भीतीला भस्म करतो. जो वासनांना, नाम हे पवित्र आहे, नाम हे ईश्वरीय आहे, भगवंती आहे. चाल केला मोकळा विठ्ठल बोल विठ्ठल वेळ. तुझ पापची नाही से, तुझ पापची नाही से. नाम घेता जवळी बसे, नाम घेता जवळी बसे. पंच पातकांच्या कोटी, पंचपातकांच्या कोटी नामे जळतान लगे. गेली मार्गे नको राहू, केली मार्गे तुझ जमाना आम्ही आहो.
करी तुझशी करवती आनिक नावे घेऊ ती तुका म्हणे काळा दीर्घ नाही निगती ज्वाला